कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार. बोला, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 1.5 वर्ष झाली. 1.5 वर्ष. सिनियर आहात तुम्ही, हो ना? आणि तुमचं कसं लग्न? माहेरचं नाव काय? श्रेया श्रीकांत मठपती. आणि माझं लव्ह मॅरेज झालं. आणि सासरचं नाव? श्रेया गणेश बरोणी. आणि कुठे जमलं तुमचं? म्हणजे आम्ही एका एरियामध्ये राहत होतो, ओळख झाली, मग हळूहळू मग आमचं रिलेशनशिपमध्ये रूपांतर झालं. हळूहळू? हो. आम्ही कितवीत असताना हे हळूहळू? 10वीत हळूहळू झालं सगळं, हो ना? घरी कळलं नाही? लगेच नाही कळालं, पण नंतर आम्ही 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो, मग कळालं, घरी कळालं. कसं कळलं? म्हणजे आम्ही भेटायचो ते असं बाहेरून कळालं होतं, वडिलांना कळालं होतं. मग नंतर मी ॲक्सेप्ट केले, पण घरातनं नकार दिले होते मला, पण म्हणून मी पळून जाऊन लग्न केलं. कुठे? हाती दरदडायला लागलाय माझ्या आता. कुठे गेला पळून? पुण्याला. सोलापूरवरून पुण्याला गेले. घरी माहीत नव्हतं? त्यांच्या घरी, तुमच्या घरी, कोणाच्याच घरी माहिती नाही? मग रागावले असतील सगळे. हो, खूप. मग घरी कळवलं कसं? कळवलं नाही, डायरेक्ट लग्न करून आलो. मग काय प्रतिक्रिया घरच्यांची? थोडंसं रागवलंय, पण नंतर ॲक्सेप्ट केलं. आणि आई वडील थोड्या दिवस बोलले नाहीत माझ्यासोबत, की 8 महिने थोडं रागात होते. राग निवळल्यानंतर ना मग बोलायला लागले. नमस्कार. माझं माहेरचं नाव नम्रता अनिल बसुदे आणि सासरचं नाव नम्रता सुनील भित्री. जमलं कसं? आमचं ॲक्च्युली लव्ह मॅरेज आहे. ॲक्च्युली कसं काय? कितवीत? मी डिप्लोमा 3rd इयरमध्ये होते, तेव्हा मग आम्ही लॉकडाऊन नंतर असं बोलत होतो. पण भेट कशी झाली? ते आमचे रिलेटिव्ह आहेत. अच्छा, ओळखीतले? हो, ओळखीतले. बोलता बोलता मग असं रिलेशनशिपमध्ये आलो. मग त्याच्यानंतर आमच्या घरात कळालं. कळलं कसं? त्यांनी बाहेरून कळालेलं त्यांना, म्हणजे रिलेटिव्हमध्ये होते ना, तर पाहुणे असं सांगितलेले. मग त्याच्यानंतर कळाल्यावर मग थोड्या दिवस बोलणं बंद होतं. मग आम्ही पण पळून जाऊन लग्न केलं. तुम्ही कुठे पळून गेला होता? आम्ही पुण्यामध्ये आळंदी म्हणून एक गाव आहे. आळंदी? अरे माऊलींचं. मग तिथे गेलात? हो. आणि तिथून लग्न करून मग रात्री आम्ही घरी आलतो. परत आले? हो. 1 वाजता? हो. रात्री. घरी माहिती नाही? माहित नव्हतं कोणाला. शोधाशोध? हो, झाली ना, भरपूर शोध झाली. आम्ही गेल्यावर आमच्या मम्मी त्यांच्याकडे कळालं सगळ्यांना. मग घरी आल्यावर आमचे पप्पा काका वगैरे खूप रागात होते. माझी आजी ॲक्च्युली खूप स्ट्रिक्ट आहे. मग त्यांच्या भीतीने आम्ही पळून जाऊन लग्न केलं. आता किती वर्ष झाली? आता 2 वर्ष झाली. आता दोन्ही घरं बोलतात? हो हो, सगळं. तुम्ही तुमच्या हातात जर लाडू दिले असते ना आता, तर 10 लाडू वळून झाले असते. एवढे हातात करताय. आमच्या पप्पा त्यांनी अट ठेवली की तुम्ही परत एकदा लग्न करून द्या, आम्ही कन्यादान करतो म्हणून. मग परत एकदा लग्न झालं. 2दा लग्न झालंय? नमस्कार. माझं माहेरचं नाव उर्वशी बलभीम जाधव आणि सासरचं उर्वशी सूरज पाटील. माहेर तुळजापूरचं, सासर सोलापूरचं. अरे वा. माझं पण लव्ह मॅरेज आहे. व्हेरी गुड. कसं काय? आमची भेट झाली होती, मग तिथून चालू झालं सगळं. आणि मग घरी घरच्यांनी करून दिलं? नाही, मम्मा फार स्ट्रिक्ट आहे, प्रिन्सिपल आहे. मग ती असती सारखाशी तडका फडकामध्ये, तिला नाही आवडत बिलकुल. मग काय केलं तुम्ही? ती बोलली नाही माझ्याशी 1 वर्ष. पण तुम्ही लग्न पळून केलं? हां. तुम्ही पण? तुम्ही कुठे केलं लग्न? इथेच आळंदीला. आळंदीला? माऊली. अच्छा, मग तुमच्या लग्नाला कोण कोण होतं? मी आणि मिस्टर. दोघंच गेला होता? आणि तिथेच लग्न करून आले तुम्ही? ऍक्च्युली मीच नेलं होतं त्यांना. तुम्ही नेलं होतं? कसे आहेत ते मिस्टर? कसे आहेत? छान आहे स्वभाव त्यांचा. मग आता दोन्ही घरांनी स्वीकारलंय? हो. आई बोलते? हो. सगळे आनंदात आहात? हो. मला म्हणजे छातीत धडधडायलाच लागले या 6 जणींच्या 6 कथा ऐकून. तुमची मैत्री कुठे झाली? डिप्लोमाला. डिप्लोमाला? मला वाटलं 6 जणी आळंदीलाच भेटलात की काय? ऍक्च्युली आम्ही सगळे डिप्लोमाचे क्लासमेट्स आहोत. तिथेच आमची ओळख झाली. पण ह्यांचं हे जे काही सुरू आहे की डिप्लोमाला असताना तुम्हाला माहिती होतं? तुम्हाला माहिती होतं? कोणाचं माहिती होतं? हो का? उगाच ते आपले धावतायत पोलीस होण्यासाठी.
तुमच्या तिघींचं कोणाला माहित नव्हतं? मला हिचं माहिती होतं. ऍक्च्युली माझेच फोन 2-3 वेळा तिने यूज केलं होतं. मग तेव्हापासून मला समजलं की ती आहे रिलेशनशिपमध्ये. त्याच्या आधी आणि तिने नव्हतं. मला हेल्प सुद्धा केली सांगितल्यावर. मिस्टर कसे वागतात तुमच्याबरोबर? छानच. छान. तुमचे? छान आहे. हो खूप छान. खूप छान. छान. आणि तुम्ही कसे वागता त्यांच्याबरोबर? बघा ऍक्च्युली ते पण माझे रिलेटिव्ह मधलेच माझे मामा. मी सांगितलं मगाशी. तर मला होती भीती की लग्न वगैरे कसं एवढ्या लवकर काय. तर आमच्या दोघांचं बोलणं झालं लग्नाआधी. तर ते म्हणले काही काळजी करू नको, तुझंच घर आहे, आता पण येते, नंतर पण यायचंच आहे, काय एवढं भ्यायचं, मी आहे सगळं सांभाळून घ्यायला आहे. आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे सगळं सांभाळून घेतात आता पण. तुमच्या बाबतीत बाबतीत पण तसंच आहे. काय? स्ट्रिक्ट आहे त्यांनी नाही आहे. म्हणजे त्यांना घरी आल्यावर पोलीस स्टेशन मध्ये आल्यासारखं वाटतं. हो पण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून रागराग करता हो मी खूप का? का असं का करता? पूर्वी प्रेम होतं तेव्हा कसे वागत होता? नाही माझं कसं आहे, मी त्यांना प्रत्येक गोष्टीत समजून घेते, मग त्याने घेत नाहीत, त्याने चिडचिड करतात, मग त्यांच्यापेक्षा जास्त चिडचिड मी करते. दोघांमध्ये आवाज कोणाचा मोठा आहे? माझा सगळ्यांना हो सगळ्यांना वाटतं, म्हणजे माझ्या आवाजावरून म्हणतात की हिनच भांडणं करते. म्हणजे ग्रुपमध्ये भांडणं झाली आहेत कधी? नाही नाही कधीच नाही. कॉलेजमध्ये? नाही कधी. पण मिस्टरांना रोज हे बोलता तुम्ही? त्रास रोज नाही कधीतरी. हो हा काय असाच आहे स्वभाव? हो असंच आहे. आम्ही हॉस्टेलला होतो दोघी, नाही स्कूलमेट्स आहोत आम्ही दोघी. अच्छा अच्छा, तेव्हापासून तुम्हाला यांचा स्वभाव माहिती आहे? स्कूलमध्ये तेवढं ओळख नव्हती, पण थोडी नंतर डिप्लोमा आल्यावर अजून. त्यांचा कसा आहे स्वभाव? मस्त आहे, शांत आहे. खूप शांत आहे. हा तुमच्या बाबतीत कसं काय? ते शांत आहेत, मी थोडी राग. ते का शांत आहे? ते आधीपासूनच स्वभाव त्यांचा. हो का? तुमच्या बाबतीत? नाही, आम्ही दोघं पण मस्ती करतो. मस्ती करता? हो. अच्छा. मला पहिला भीती वाटायची की लव्ह मॅरेज आहे म्हणल्यावर घरचे कसे असतील त्याच्या माहिती नव्हतं. पण कसे आहेत आता ती म्हणजे तिकडची माणसं कशी आहेत सगळी? खूप छान आहेत सगळी समजून घेतात. असं नाही की स्ट्रिक्ट आहेत. छान आहेत. तुमच्याकडे? आमच्याकडे मी खूप रागीट आहे, त्यांनी खूप शांत आहेत. कारण मी खूप किरकिरी करते, त्यांनी खूप समजून घेतात. का किरकिर करता? म्हणजे असं घरी लेट आलं तर असं म्हणजे जेवले नाही वगैरे तर मी रागवते ना, मग त्यांनी समजून घेऊन शांत पण ते घरी जेवायला येत नाहीत वेळेवर? वेळेवर येत नाहीत. मार्केट करतात ना सारखं, तर घरी लवकर येत पण त्यांना बाहेरचं जेवायला आवडतं? नाही जेवत, बाहेर पण जेवत नाहीत, म्हणूनच मी रागवते. नॉर्मल आहे दोघांचा स्वभाव, दोघं अंडरस्टँडिंग आहोत. थोडंफार ते चिडचिड केलं तर मी सॉरी बोलते, लगेच असतं आमचं कॉलवर. पण तरी मगाशी तुम्ही म्हणालात की चिडचिड करतात पण शांत, लाईक पाणी आवाज. तुमच्याकडे आवाज कोणाचा मोठा आहे? माझं. बरं, तुमच्यामध्ये ना काही चुकलं तर पहिली सॉरी हे मिस्टर म्हणतात की तुम्ही? मी तुम्ही बघताय का कार्यक्रम मिस्टर? ते दोघं पण. ज्यांची दोघे चूक पण असेल लगेच त्यांनी. सॉरी? नाही, ज्यांची चूक असेल ते जरा आम्ही दोघं पण जरा वेट करतो. असं वाटलं ना नाही हे खूप चिघळायला लागलंय. वजनाचा काटा आणून ठेवलाय घरात? वेट नाही, वाट बघायची वाट. थोडीफार. खूप चिघळायला लागलं तर पटकन चूक नसली तरी सॉरी तिकडून तरी येते किंवा माझ्याकडून तरी मी बोलते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.